आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे। जय सर, एक अशी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी, पारंपरिक टीम देखील, बिपिन जटाके यांचा दहिसर बॉईज, अमोल म्हात्रे यांचा विक्रोलियन्स, दोन अशा टीम आहेत ज्यांना आपण कित्येक वर्ष खेळताना पाहतोय। टीम त्याच आहेत, परंतु काळानुरूप खेळाडू बदलत गेले, म्हणजे नवनवीन खेळाडूंनी जागा घेतली, परंतु टीम त्या अविरतपणे सुरू आहेत। त्यामुळे या दोन्ही संघांमधील मॅच पाहायला मजा येईल। पंचांनी मात्र टाइमाची या ठिकाणी नोंद घ्यायला सांगितलेली आहे। थॉमस डायस यांना या मॅच मध्ये बहरताना आपल्याला पाहायचं आहे, परंतु कांजूरमारचा बुमराह म्हणून ज्याची ओळख आहे सुमित आवटे, आणि समोर थॉमसच्या जोडीला जर पाहिलं तर जयनेश। सुमित आवटे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। पहिला बॉल थॉमस डायस साठी, अगदी मुंबईचा अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं गेलं। पहिला बॉल इथे मात्र डावी एशी सोडून जाणारा, वेळ पहा जिथे 11 वाजून 48 मिनिटांनी पहिला चेंडू पडला, 25 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्वार्ध कंप्लीट करायचाच आहे। अवांतरने सुरुवात झाली आहे सत्राची। रबर बॉल विषयी सांगायचं झालं तर हा बॉल स्पिन सुद्धा जास्त होतो, हा बॉल स्विंग सुद्धा जास्त होतो, हा बॉल बाउन्स सुद्धा जास्त होतो, म्हणजे या तिघांना तुम्हाला कंट्रोल करायचं गोलंदाजी करताना। आणि त्याच्यावरती प्रभुत्व असणारा गोलंदाज सुमित। पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर रूम बनवला, इनसाइड आउट खेळलेत। एक चांगला स्ट्रोक थॉमस डायसच्या बॅट मधून पाहायला मिळाला जरूर, परंतु रन्स इथे कंप्लीट करण्यात येतात। त्या पहिल्या बॉल वरती इथे 2 धावा येत असताना एकंदरीत 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या। सुरुवात चांगली झाली आहे, एक आत्मविश्वासाने भरलेली सुरुवात थॉमस डायसच्या माध्यमातून जी होत असताना पाहायला मिळाले, कारण जिथे आपण पाहिलं ना अनुभव त्याच्याकडे दांडगा आहे। गेले अनेक वर्ष निर्विवाद असं अभिराज्य गाजवणारा टेनिस क्रिकेटचा अनभिक्षण असा सम्राट म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं, आणि आज त्याच्या बॅटमधून रन्स ही अपेक्षित असतील। पुढचा बॉल सुमित पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल ओव्हर द विकेटने। यावेळेला पाठीमागे ठेवला, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला मंगेश वैतीच्या माध्यमातून, परंतु पंचांनी दर्शवलं लेग बाईटच्या स्वरूपामधून ही रन्स इथे कंप्लीट झाली आहे का हे पाहायला मिळाली। यस, बॅटच्या माध्यमातून रन्स इथे कंप्लीट होते। एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। एक जिथे प्रतिष्ठित प्रस्थिती यश आणि एक प्रसिद्ध असा खेळाडू म्हणून थॉमस डायसकडे पाहिलं जातं, परंतु आपल्या नावाला आपल्या रिपिटेशनला साजेसा खेळ प्रत्येक खेळाडूला इथे करावा लागेल। कस लागणाऱ्या प्रत्येकाचाच, कारण जयनेश पटेलनी अनेक वर्ष चांगल्या धाटणीची आघाडीला येऊन रन्स देखील बनवलेले आपण पाहिल्यात। दोन्ही खेळाडूंनी एकाच संघासाठी प्रतिनिधित्व करत असताना आपण पाहिलं। शशिकांत कदम, मंगेश वैती, गिरीश कोचरेकर यांना आपण विक्रोलिया संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहत आहोत। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर द विकेटने। यावेळेला वेगवान चेंडू, भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला, ॲक्युरेसी चांगल्या रीतीची नेहमीच पाहायला मिळाली। सुमित औटीच्या गोलंदाजीची एक खासियत राहिली आहे, कारण खुल्या गटाचं क्रिकेट, मग अगदी प्रीमियर लीगचं क्रिकेट, मग अगदी पुणे जिल्ह्याचं क्रिकेट, प्रीमियर लीगचं सातत्यपूर्ण चांगल्या रीतीने खेळत असताना ज्या खेळाडूला आपण पाहिलंय तो मैदानाच्या आतमध्ये सुमित औटी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला। या खेळाडूला लय सापडली ना की प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची भय त्याला वाटत नसे, आणि निर्भीडपणे गोलंदाजी करत असताना तो पाहतोय। पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर कट केला, पॉइंटला खेळलेत, गोष्टांकित क्षेत्र आहे, धाव मिळेल ती केवळ एक। RR डोंबिवलीचे सर्व्हिस सर्वा हेमंत पवार साहेब आणि त्याचबरोबरने राजश्रीताई पवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपण दोघांचंही या ठिकाणी हार्दिक 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 असं स्वागत। सुमित औटी पुन्हा एकदा सज्ज होत असताना जेपीच्या अगेन्स्ट उजव्या एसीच्या बाहेर सातत्याने गोलंदाजी करतोय। पुन्हा एकदा उसळी घेणारा हा बॉल ऑन साइडला खेळलाय, एक धाव इथे अर्जित करण्यात आली आहे। दुहेरीचा प्रयत्न इथे होतोय जरूर, परंतु रन्स किती येतील याची शहानिशा करण्यात येते। पंचांचा निर्णय हा निश्चितच अंतिम असेल। त्या मैदानाचं एक वैशिष्ट्य राहिलं, या मैदानावरून येत असताना राहुल 11 परेड सारख्या संघाला आपण पाहिलं, या मैदानावरती अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी नेहमीच वर्णी लावत असताना आपण पाहिलं, परंतु कालचा दिवस हायलाइट्स राहिला तो सुमित देकळे असेल, त्याची फलंदाजी असेल, श्रेयस कदमची फलंदाजी असेल, परंतु त्याच वेळेला
रन्स बनत असताना आपण पाहिल्यात. या बॉलवरती धावा मिळतील त्या 4. हा आलाय जेपीच्या बॅटमधून चौकार. जेपीने मागील मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय. बॉलचा अंदाज घेत आहेत, बॉलला येऊ देत आहेत, बॉलचा बाउन्स, बॉलचा जो टर्न आहे या दोघांनाही घेऊन मात्र स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्यांना माहिती आहे त्यांचे दोन्ही सलामीवीराची एक वेगळी भूमिका असते जय सर, आणि त्यांना ती या ठिकाणी महत्वाची भूमिका करावी लागेल मागील मॅच प्रमाणेच. या खेळपट्टीवरती प्राप्त होणारा बाउन्स हा देखील चर्चेचा विषय राहिला, कारण भूषणच्या अगेन्स्ट शेवटचा बॉल सत्यम चौधरीने जो काय हाताळला होता त्याला जास्तीची बाउन्स प्राप्त होत असताना आपण पाहिला ऑन साइडला केलेला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कोणती चुकी करणार नाही आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 1 जयनेश पटेल जेपी बाद. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी जरूर झाली होती, परंतु या मॅच मध्ये पहिल्या षटकात माघारी पाठवण्यात यशस्वी राहिले या ठिकाणी सुमित आवटे. का पहिलं षटक मला विक्रोलियन्स मधून दिलं गेलेलं आहे या ठिकाणी सिद्ध करतायत. आणि सुमित आवटे नॉर्मली टेनिस बॉल क्रिकेटही खूप चांगलं खेळतात, परंतु रबर बॉल क्रिकेटचा मागील 2 हंगाम जर पाहिले तर सुमितने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. विशेष म्हणजे त्याच्या बॉलचा टर्न, कट आणि बाउन्स या दोन्ही गोष्टी खूप वाखाणण्याजोगत्या आहेत, आणि इकडे त्यांनी खूप चांगलं कमबॅक केलंय. एक चांगल्या दर्जाचं कमबॅक पहिल्या षटकामध्ये जे मात्र पाहायला मिळालं सुमित आवटीच्या माध्यमातून, आणि महत्वपूर्ण अडसर दूर केला असंच म्हणावं लागेल, कारण जयनेश पटेल हा तो खेळाडू आहे जर का जास्ती वेळ व्यतीत केला खेळपट्टीवरती तर रन्स त्याच्या बॅटमधून अक्षरशः धो कोसळणाऱ्या मुंबापुरीमध्ये पावसाप्रमाणे सध्याच्या घडीला पावसाने दडी मारली आहे, परंतु त्याच्या बॅटमधून रन्स नेहमीच परसत असताना आपण पाहिल्यात. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होत असताना मनन जटाकिया याला आपण दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. बिपिनभाई जटाकिया यांचा स्वतः चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळालाय. परंतु अगदी त्याच वेळेला tenniscricket.in चे सुमितजी तिवारी सहकारी आहे tenniscricket.in चे, ते देखील थॉमस डायसचे डायहार्ड फॅन आहेत आणि त्याची बॅटिंग प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आज चांगल्या दर्जाची बॅटिंग थॉमसच्या कडून अपेक्षित असेल, कारण एकाच वर्षामध्ये एका हंगामामध्ये 54 अर्धशतक ठोकण्याचा कारनामा ज्या खेळाडूच्या नावावरती पाहायला मिळाला होता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, त्याची बॅटिंग पाहणं तितकेसे आवश्यक असेल. गिरीश कोचरेकर गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू कमी गतीने इथे टाकला. दोन्ही खेळाडू अनेक वेळेला आमने-सामने येत असताना चंदूसर आपण पाहिलंय दोन्ही खेळाडूंचे खाणाखुणा चांगल्या रीतीने ठाऊक आहेत. गिरीश कोचरेकर हा तो गोलंदाज एक चेंडू वळवण्यामध्ये ही त्याच्याकडे असणारी एक वेगळीच कसब आहे, आणि व्हेरिएशन आणि व्हरायटीचे समय साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये त्याच्याकडे महारत पाहायला मिळालाय. हा चेंडू व्हेरिएशनने टाकला गेलेला पाहायला मिळाला, कमी गतीने पडल्यानंतर आतमध्ये येणारा उशिर प्राप्त झालेला. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी गिरीश कोचरेकर करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान पंचाकडे अपील, बोटाकाच्याकडे मोठा काटा काढलाय. खेळाडू बाद होतोय थॉमस डायस. लेग बिफोर स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक 2 बाद. हाच प्रयत्न मात्र त्यांचा राहिलेला आहे. वेगावर भर न देतात टप्प्यावर भर देतात, आणि आता जर पाहिलं तर की हा बॉल पायावर कसा आदळेल यासाठीची गोलंदाजी मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून केली गेली. फलंदाजाला मात्र या ठिकाणी जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, आणि थॉमस यांच्यासारखी एक महत्वाची विकेट गिरीश यांनी आपल्या गोलंदाजीच्या चातुर्याने या ठिकाणी मिळवलेली पाहायला मिळते. आणि सुरुवातीलाच आलेले हे 2 धक्के मोठे धक्के होते म्हणेल, कारण ज्या 2 खेळाडूंनी मागील मॅच मध्ये 58 धावांची पार्टनरशिप केली त्या दोन्ही खेळाडूंना माघारी परतावं लागतंय. त्यामुळे आता डाव सावरण्याची भूमिका मात्र मनन जटाकिया आणि पावसाळी क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा खेळाडू मैदानात जातोय पिंटू पारचा. म्हणजे समर पारचा यांच्यावर देखील आता खूप मोठी जबाबदारी असणार आहे. समर पारचा अर्थात पिंटू पारचा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गिरीश कोचरेकर आणि सुमित आवटेला या 2 फ्रंट लाईन गोलंदाजांनी ना आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना इथे निष्प्रभ केलं. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली, एक वेगळा टान्स टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटच्या गोलंदाजांना पडलेलं एक मोठं कोड. यावेळेचा पहिला बॉल लो फुल टोस ऑन साइडला, या बॉलला केल्यात फुल टोल वसूल केलाय. घुसंग जिथे धावा मिळतील त्या 4 हाल आहे. पहिल्या बॉलवरती चौकार. प्रदीर्घ कालावधीनंतर पिंटू पारच्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना किंबहुना पुन्हा एकदा खुल्या गटाचं क्रिकेट खेळत असताना आपण त्याला पाहतोय, परंतु हा तोच खेळाडू आहे 8 बॉल 8 षटकार लगावण्याची किमया ज्याने साकारली, आणि सर्वाधिक हेवी बॅट टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वापरणारा खेळाडू म्हणून देखील या पिंटू पारच्याला पाहिलं जातं.
या वेळचा चेंडू डाव्या यष्टी वरती टाकण्याचा प्रयत्न वळण जरूर प्राप्त केला होता, परंतु डावी यष्टी सोडून जाणारा दिशाहीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय. पिंटूची बॅटिंग म्हणजे हे गोलंदाजांना आव्हान असतं. म्हणजे पहिल्यांदा तो तर तिन्ही स्टंप दाखवत असतो की हे 3 स्टंप आहेत, हे तुम्हाला एकतर उडवा किंवा मला तुम्ही बीट करा. तर हे आव्हान गोलंदाजांपुढे असतं आणि कारण त्यांना माहिती असते की माझी स्ट्रेंथ काय आहे. परंतु असे काही गोलंदाज जे पिंटूच्या विरुद्ध सुद्धा यशस्वी झालेत, परंतु आता एक चांगला संघर्ष सुरू आहे. संघर्ष बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध आपण पाहतोय. कारण गिरीश देखील अनेक वर्ष चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला, परंतु एक काळ आणि एक कालावधी ज्या खेळाडूने अक्षरशः फलंदाजांना गोलंदाजांना ज्या पद्धतीने लेजिम खेळायला भाग पाडलं होतं, लांब लचक षटकार ठोकण्याची किमया असणारा पिंटू बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 15 आल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स थांबलात असंच म्हणावं लागेल, कारण या मैदानाचा भौगोलिक आराखडा पाहता इथे रन्स बनतात. हा चेंडू डाव्या यष्टीवरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर या दोन्ही बंधूंनी या क्रिकेटला काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी आणि या वर्षी आपण पाहिलं ना, तर या मैदानाला चौकार आणि षटकाराची किमया इथे पाहायला मिळाली. कारण एक काळ होता की जिथे गोष्टांकित क्षेत्र जास्तीचं होतं. हा चेंडू वेगवान जो मात्र पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. 5व्या पर्वापासून आपण पाहतोय की जिथे 5वं आणि हे 6वं पर्व आहे की जिथे दुहेरी धाबा दिला जायच्या तिथे चौकार येऊ लागल्यात. कारण जर का आपण डायरेक्ट स्ट्रोक जर का ऑन साईडला आणि ऑफ साईडला खेळतोय मैदानाच्या बाहेर, तिथे तुम्हाला चौकार अर्जित होतात. फलंदाजांना तितकीशी संधी निर्माण झाली या मैदानावरती. गिरीश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. या वेळचा चेंडू वेगवान पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप पिचिंग करण्याचे जास्तीचे प्रयत्न गिरीश करतोय की काय, काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. टॉस साठी देखील तयार राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि त्यासाठी रॉयल वॉरियर्स कांदिवली आणि वरद लॉजिस्टिक नवी मुंबई या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. पुढचा बॉल वेगवान टाकला जरूर, परंतु त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पिंटूचा झालाय. शहानिशा इथे होतीये. रन्स किती मिळतील ही देखील दर्शवलं जाईल. दोन्ही अंपायर सूर्यकांतजी अडावसर आणि नासिर शेख यांना आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये. डिसिजन पेंडिंग आहे. रवी विष्णू चेंदवनकर, महेश विष्णू चेंदवनकर नरेपाक स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आयोजित कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेंदवनकर चषक 2024 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये या तमाम क्रिकेट रसिकांना गर्व असावं असं 6वं पर्व आपण पाहतोय. या पंचांचा निर्णय हा अंतिम असेल आणि जिथे मुलं जी काही बसलेत व्हॉलंटियर्स आहेत ही केवळ कमिटीची आहेत आणि त्यांनी दर्शवलंय तुषार चिखले आहेत स्वतः त्या ठिकाणी. त्यांनी दर्शवलं केवळ एकच धाव आहे. एकेरीच्या मदतीने दुहेरी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. सुरुवात तर तितकीशी दोन्ही संघांसाठी चांगली झाली सर, कारण गोलंदाजी करत असताना विकेट मिळवल्यात, रन्स देखील आल्यात. रन्स देखील आलेले आहेत. पिंटू देखील हळूहळू लयमध्ये येऊ लागलेले आहेत. परंतु 2 आलेल्या महत्वाच्या विकेट या देखील विक्रोलियन्ससाठी 18 धावा आहेत. 2 महत्वाच्या ज्या विकेट आल्या ना त्या खूप महत्वाच्या होत्या या ठिकाणी विक्रोलियन्स संघासाठी. परंतु आता मनन जटाकिया आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर पिंटू पारच्या गोलंदाजी मार्क वरती सौरव अंकुशला दाखल होत असताना आपण पाहतोय. अभिजित पाठक, तुषार चिकणे आणि नितीन मोरे, अशोक वराडकर या सर्वांना आपण व्हॉलेंटियर्स म्हणून त्या ठिकाणी पाहत आहोत. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून देखील होत आहे. कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही ना यासाठी एक नजर जी मात्र पाहायला मिळते. जिथे गोलंदाजी मार्क वरती सौरव अंकुश चांगल्या डाटणीचा चेंडू पाहायला मिळाला आणि स्वतः व्हॉलेंटियर्स नव्हे तर संपूर्ण आयोजन कमिटी जी मात्र प्रत्येक ठिकाणी जातीनिशी लक्ष देऊन उपस्थित आहे. सौरव अंकुश पुढचा बॉल ओव्हर द विकेटने वेगवान चेंडू जिथे मात्र पाहायला मिळतोय
सौरभ अंकुशच्या गोलंदाजीची देखील एक खासियत राहिली आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतो. डावखुरी हाताच्या गोलंदाजाला एक मोमेंटम प्राप्त होत असतो. एक अँगल बनवून गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. कोणती मुभा न देणारी, फलंदाजाला कोणती संधी न देणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत असताना पाहायला मिळाले. 18 धावा धाव फलकावरती आहे. 30वे षटक प्रगतीपथावरती आहे. 6 षटकांची लढत. केवळ मापक लक्ष इथे उभं करण्याचा प्रयत्न करण्यात येतं विक्रोली संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण कोणतीही संधी न देता अचूक नियंत्रितबद्ध गोलंदाजी पाहायला मिळाले. जरूर मैदानाच्या आतमध्ये घडतंय तरी काय, वेगाने रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय आणि पंचांनी रेफर केलं. तिसऱ्या पंचांना DRS. काय घडेल या बॉलवरती, कारण एक मोठी विकेट ठरू शकते. पिंटू पारच्या एक वेगाने रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्याने केला. जोखीम घेतली जरूर, परंतु ही जोखीम संघाच्या हितासाठी राहणार नाही. संघ अडचणीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. आघाडीचे दोन्ही बॅटर परतीचा प्रवास त्यांनी केलाय आणि अशा परिस्थितीमध्ये जर का इथे यदा कदाचित समर्परच्या जर बाद होतोय, जर अडचणी इथूनही वाढू शकतात. क्रिकेटचा खेळ आहे. खेळाडू असेल इथे नॉट आउट आणि अर्थात जिथे आपण पाहिलं की प्रथमतः गोलंदाजाचा प्रथमतः पाय लागला होता यष्टांवरती आणि त्याचंच कारण की काय, तिसऱ्या पंचाने लगेचच कारण इथे दाखवलंय की खेळाडू आहे तो नॉट आउट. चांगल्या दर्जाचं कामकाज इथे पाहायला मिळालं. tenniscricket.in गौरवजी सामंत आणि त्यांची संपूर्ण टीम एक चांगल्या दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट्स देखील पोहोचवले जातात जगभरावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती सौरभ अंकुशला आपण पाहतोय. वेगवान चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा, अधिक वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा सौरभ अंकुशची गोलंदाजी अगदी कटिबद्धपणे मैदानाच्या आतमध्ये तो करत असताना पाहायला मिळतो. एकाच टप्प्यावरती अचूक नियंत्रितबद्ध गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. मनन झटाकिया सारख्या फलंदाजाला इथे रोखून ठेवलंय. पुढचा बॉल पुन्हा एक आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि एक चेंडू जिथे मात्र निर्धाव स्वरूपाचा. या षटकामध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळतात. 5 बॉल हाताले, रन्स आले तर केवळ 2. मनन झटाकिया, बिपिनभाई झटाकिया यांचे चिरंजीव, त्यांच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट मॅच रॉयल वॉरियर्स कांदिवली आणि भरत लॉजिस्टिक नवी मुंबई, या दोन संघाला आपण खेळत असताना पाहणार आहोत. पुढचा बॉल वेगवान खोला टाकलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळत. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे राहुल फेकी करेल, तद्वर मात्र घेतली जाणारी किरी धाव इथे प्राप्त होते. या षटकामध्ये रन्स आल्या त्या केवळ 3 विकेट मिळवता आलेल्या नाही आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा त्या केवळ 21. नक्कीच यानंतर होणारा सामना रॉयल वॉरियर्स कांदिवली आणि त्यांच्या विरोधात वरद लॉजिस्टिक नवी मुंबई ही मॅच होताना पाहायला मिळेल. त्यानंतर RR11 डोंबिवली आणि US उमेश 11 खार. तर उमेश 11 देखील मागील वर्षी उपविजेता या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी त्यांनी या स्पर्धेमध्ये केली होती. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर RR11 संघामध्ये देखील आज राजश्री पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अजित मोहिते इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश पेनकर यांना देखील खेळताना पाहणार आहोत. पवन केने हा सुद्धा इन ॲक्शन मध्ये या मॅच मध्ये योगेश पवार म्हणजे ही अशी योगेश पेनकर हे देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. म्हणजे आणि US उमेश 11 हाही संघ तेवढाच बलवान आहे आणि याही संघामध्ये नामवंत खेळाडूचा भरणा आपल्याला पाहायला मिळेल उमेश कोळे यांच्या. त्यामुळे यानंतर होणाऱ्या मॅच वरद लॉजिस्टिक म्हणजेच विनायक अपराज साहेबांची टीम असेल, रॉयल वॉरियर्स फिरोजबाईंची टीम आहे. म्हणजे चारही टीम बलाढ्य आहेत आणि चारही संघमालक सुद्धा बलाढ्य आहेत. त्यामुळे दुपारचं सत्र सुद्धा चुकवायचं नाहीये. परंतु सध्या आपण उपउपांत्य फेरीचा सामना पाहतोय. राहुल वराडकर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. राहुल वराडकर मागील मॅच मध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं होतं. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आणि स्वतः कर्णधार ज्याच्या गोलंदाजीची धार आपण मागील मॅच मध्ये देखील पाहिली आहे, तो गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. मनन ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल बॅकफुटला आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला जरूर. बॅटच्या टोला चेंडू लागला. यष्टिरक्षकाचा भेद. खेळाडू क्रमांक बाद होईल. इथे तिसरा मनन झटाकिया तंबूच्या आचऱ्याला.
पहा एक बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. मध्यभागी जो एक ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या पाठीमागे एकही प्लेअर नसणार आहे, परंतु त्यातल्या त्यात एक असा नियम होता की या ओव्हरमध्ये जेवढ्या रन केल्या जातील त्याच्या डबल रन तुम्हाला मिळणार आहेत, परंतु तुम्ही विकेट नाही गमावली तर. परंतु आता विकेट गमावल्या कारणाने या ओव्हरमध्ये जेवढ्या रन येतील त्याच्या तेवढ्याच तुम्हाला मिळणार आहेत. हाही एक नियम आहे. जसं मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं की तब्बल 18 धावा आल्या त्या एका ओव्हरमध्ये आणि त्यामुळे त्या टीमने विकेट नव्हती गमावली म्हणून 36 धावा एका ओव्हरमध्ये मिळाल्या. मागील मॅचमध्ये आपण ते पाहिलं होतं. त्यामुळे ही एक महत्त्वाची ओव्हर आहे. विकेट तर काही महत्त्वाच्या गमावल्या गेलेल्या आहेत, परंतु पिंटू आणि श्रीनिवास मौर्य आता त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. श्रीनिवास मौर्य बॅटर श्रीनिवास मौर्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. क्रिकेटला काही ना काहीतरी नवीन देणं किंवा ग्लॅमर रूप लिहावा यासाठी हल्लीच्या घडीमध्ये आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहतोय ना काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न प्रत्येक स्पर्धेमध्ये होत असताना पाहायला मिळाला. जिथे गुजरात धमाकामध्ये देखील आपण पाहिलं 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून की जिथे हा चेंडू वेगवान यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. सध्या परिस्थितीमध्ये प्रत्येक आयोजक काही ना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतोय. त्यापैकी इथे तुम्ही डबल्स रन प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. जर काही यदा कदाचित विकेट न गमावता रन जास्तीचा बनवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर 20 बनला त्याच्या 40 बनतात. त्यासाठी विकेट तुम्हाला गमवायची नाही आहे. श्रीनिवास मौर्य स्ट्राईक इनवरती पहिला बॉल त्याच्यासाठी एक चांगल्या रीतीचा पाहायला मिळाला होता. संभ्रमामध्ये टाकणारा डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. श्रीनिवास अगेन वेगवान चेंडू. इथे मात्र अगदी यस्त्यांच्या मधोमध होता परंतु पिचिंग इन लाईन नव्हता. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लेग बाईटच्या स्वरूपामधून एक रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजांनी कोणतीही संधी दिली नाही, कोणती मुभा दिली नाही. एकंदरीत एका कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी केली जाते. जास्तीचे चेंडू बॅकफूट वरती फलंदाजांना डॉमिनेट करणारे जे मात्र पाहायला मिळालेत. आणि याचंच कारण की का पहिल्या मॅच मध्ये जे काही घवघवीत यश संघाला मिळालं गोलंदाजी करण्याचा अनुभव या खेळाडूंना आलाय. आणि याचंच कारण की काय या मॅच मध्ये चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपण राहुल वराडकर असेल, गिरीश कोचरेकर असेल, सौरभ अंकुश असेल, त्याच वेळेला सुमित औटी असेल, या चारही गोलंदाजांना सध्याच्या घडीला आपण पाहिलंय. प्रत्येक गोलंदाजाला इथे इंट्रोड्यूस करण्यात आलंय. प्रत्येक गोलंदाजाने एक एक षटक हातात असताना आपण पाहतोय. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. रन्स आलेल्या नाही आहेत. पिंटू परशा स्ट्रायकर एंडवरती उभा पाहायला मिळतोय. समर परशा स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. पिंटू यशपाल परशा स्ट्राईक एंडवर पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येतं. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये भर 23 आहेत. तर या ठिकाणी बाळू साटम सर म्हणजेच राजन साटम लॉईड यांचे छोटे बंधू साटम सर आपल्या या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक सर पुढचा बॉल यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर होता. एक्सा कव्हरला रूम बनवला, जागा बनवली, ज्युसी हाफ व्हॉलीबॉलला पाठवलंय. केवळ धावा मिळतील त्या 2. पहा ना या स्पर्धेच्या दरम्यान या 6व्या पर्वामध्ये थोड्याच वेळामध्ये कृष्णा सातपुते यांना देखील आपण इन अँड ऍक्शन मध्ये पाहणार आहात. योगेश पेंडकरला तुम्ही पाहाल, अजित मोहितेला पाहाल, सध्याच्या घडीला तुम्ही शशिकांत कदम यासारखा रणजीपटू पाहायला मिळतोय. मंगेश वैतीला तुम्ही या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहताय. पवन केणे सारखा एक उगवता सितारा आणि सध्याच्या घडीला चर्चेचा खेळाडू म्हणून एक स्टार खेळाडू म्हणून भिवंडी परिसरामधून येणारा A1 पवन याला देखील तुम्ही पाहणार आहात. अर्थात या स्पर्धेमध्ये प्रत्येक मोठमोठ्या खेळाडूंनी वर्णी लावली आहे. सुमित डेकळेचा कालच्या दिवशीचा खेळ तुम्ही पाहिलात. पुढचा बॉल खोला टाकला, पंचाकडे अपील करण्यात आली. बोटाकाशाकडे पिंटू यशपाल परचा होतो इथे बाद. 4था खेळाडू लेग बिफोर स्वरूपामध्ये इथे बाद होत असताना दहीसर बॉईज दहीसर संघाच्या अडचणी वाढत चालल्यात कारण 4था खेळाडू इथे बाद झालाय. धावफलकावरती धावा टक्केवारी केवळ 25. गोलंदाजीचं वैशिष्ट्य आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं हा जो सिक्सर अल्ट्राचा चेंडू आहे दोन्ही बाजूला इन स्विंग आणि आउट स्विंग होत असताना पाहायला मिळाला. 2 चेंडू आउट स्विंग टाकले, 1 चेंडू इन स्विंग आला आणि त्याच्यावरती विकेट मिळवली आहे राहुल वराडकरने.
चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल राहुल जिथे रॉयल वॉरियर्स आणि वरद लॉजिस्टिक नवी मुंबई दोन्ही संघांचे कर्णधार या इनिंग ब्रेक मध्ये रॉयल वॉरियर्स कांदिवली आणि वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टॉस करण्यात येईल. शार्बिनसाठी हा बॉल वेगवान इथे पाहायला मिळाला परंतु लोअर फुलटॉस बॉल वरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू येतो तो निर्धाव स्वरूपाचा. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये रन्स आल्यात केवळ आणि केवळ जिथे 4 आणि विकेट मिळवल्यात त्या राहुल वराडकरने 2. या गोलंदाजीची खासियत राहिली आहे. अनेक वर्ष डबल बॉल क्रिकेटमध्ये कमी उंचीच्या या गोलंदाजाने जास्तीचे चेंडू खोलवर टप्प्याच्या हातात असताना पाहायला मिळाला आणि म्हणून की काय त्याला या मॅच मध्ये देखील तितकंसं चांगलं यश प्राप्त झालं. धावफलकावरती धाबा त्या 25 खेळाडू बाद झाले. 4 बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर दहिसर बॉईज दहिसर संघ. ISPL आल्यानंतर मला वाटतं की सर्व स्पर्धेमध्ये काही ना काहीतरी वेगळं जे मात्र पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये सिक्सर अल्ट्राचा चेंडू वापरला जातोय. ISPL मध्ये टेप बॉल आपण पाहिला होता आणि जिथे मात्र मॅजिकल ओव्हर म्हणून ते षटकाकडे पाहिलं जातं आणि सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये या आपण मॅच कडे वळतो आहोत जिथे सुमित औटी गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. ओव्हर विकेटने स्ट्राईक एंड वरती यावेळेला शार्बिनसाठी हा चेंडू थेट यस्टनचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर शॉय. खेळाडू क्रमांक 5 देखील बाद. सरप्राईज पॅकेज होता श्रीनिवास साठी आणि थेट यस्टनचा वेध घेतलाय. फलंदाज होतोय बाद. विक्रोली टीमच्या गोलंदाजांनी कोणती संधी सध्याच्या घडीला दिलेली पाहायला मिळत नाहीये कारण एका मागोमाग एक खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाले. 5 फलंदाज बाद झालेत. एकही फलंदाजाला डबल डिजिट मध्ये रन्स बनवता आलेल्या नाही आहेत. 3-5-3 8-0 कोणत्याही शहराचा हा पिनकोड नाही आहे तर या फलंदाजांच्या रन्स आहेत. आघाडीचा बॅटर अर्थात थॉमस डायसने 3 धावा बनवल्या. जयनीश पटेलने 5 धावा बनवत असताना पाहायला मिळाला. मनन झटाकिया केवळ 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. पिंटू पारच्या 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. श्रीनिवास मोरिया याच्या बॅटमधून 0 धावा येत असताना पाहायला मिळाली. अरविंद आणि सध्याच्या घडीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल वेगवान चेंडू पुन्हा एकदा पंचाकडे अपील बोट आकाशाकडे आणखीन एक खेळाडू लेग बी पोस्ट स्वरूपामध्ये पुढच्याच बॉलवरती झाला बाद. खूप चांगली म्हणजे गोलंदाजाने जो दबाव बनवला होता त्या दबावाला आणखी वाढवण्याचं काम सध्याच्या घडीला केलं जात आहे. सुमित आवटे ज्यावेळेला दुसऱ्या षटकात आलेत आणखी जोमाने गोलंदाजी या ठिकाणी करू लागलेत आणि त्याचं कारण आहे त्यांना यश मिळत आहे. सत्यम चौधरी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळत आहे. एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं परंतु ऑन अ हॅट्रिक वरती आहे सुमित औटी. सुमित औटी ऑन अ हॅट्रिक इथे हॅट्रिक संपादन करेल का? अद्याप या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक पाहायला मिळालेली नाहीये. इथे हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज पाहायला मिळतोय की का हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. स्पोफोर्थ या गोलंदाजाने क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक घेतली होती. पुढचा बॉल हॅट्रिकचा हा चेंडू वेगवान इथे पाहायला मिळाला आहे आणि अगदी यस्टनच्या जवळून यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. रिॲक्शन्स आपण पाहू शकता गोलंदाजाच्या कारण ज्या पद्धतीने चेंडू वेगाने आणि तोही यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला म्हणून की काय अगदी डोक्यावरती हात येत असताना सुमित औटीचे आणि यष्टिरक्षक मंगेश वैदीचे आपण पाहिले. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल.
यावेळेला चेंडू देखील खाली राहिला आहे. अनएक्सपेक्टेड असा हा चेंडू जो मात्र पाहायला मिळाला, जो खाली राहतो. वेगाने गोलंदाजी केली आहे. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आपण एकंदरीत पाहिलं ना, या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत सुमितच्या माध्यमातून. लगातारचे 4 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. या स्पर्धेमध्ये एकही निर्धाव षटक पाहायला मिळालेलं नाहीये, परंतु टेनिस क्रिकेटचा बुमरा हा कारनामा करेल का? खोलात टाकलेला हा चेंडू इथे सिंगल अवेलेबल आहे आणि ती इथे प्राप्त करण्यात येते. चिकी सिंगल खेळपट्टीच्या जवळून अर्जित करण्यात आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना जाऊन पोहोचते केवळ 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी बोर्ड. धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाजाने चांगल्या टप्प्यावरती केलेली गोलंदाजी असेल, याच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला थोपवलंय कमी धावसंख्येवरती. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू थेट या स्टँडचा वेध. अरविंद देखील होतोय बाद. संघाला दिलाय हा 7वा धक्का. 26 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 26 धावा धावफलकावरती 7 खेळाडू झालेत बाद. या षटकामध्ये रन्स आले ते केवळ 1 आणि 2 खेळाडूंना 3 खेळाडूंना बाद करण्यामध्ये सुमित औटीला मिळालं ते यश. तर या ठिकाणी ISPL माजी मुंबई म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या टीमचे कॅप्टन आणि टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त बॅटर सध्या चर्चेत आहे हे नाव, कारण धमाके सुरू आहेत त्यांच्या बॅटिंगचे. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ISPL प्रथम पर्वाचे उपविजेते संगनायक आणि टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर संगनायक योगेश पेनकर यांचं देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होते. माझ्या मते RR11 डोंबिवलीसाठी खेळणार आहेत आज. येस, RR11 डोंबिवली मधून योगेश पेणकरला ही आपण खेळत असताना पाहणार आहोत. परंतु सत्यम चौधरी स्ट्राईक एंडवरती, राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. म्हणजे जेवढी RRR चित्रपटाची चर्चा झाली ना, तेवढी आता RR11 या टीमची चर्चा आज होताना पाहायला मिळते. फलकावरती धावा इथे प्राप्त होत असताना या डबलच्या मदतीने जाऊन पोहोचतायत. 28 धावा धावफलकावरती आहेत. राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू खाली राहिलाय. सरप्राईज पॅकेज आहे या गोष्टीचा, कारण आपण पाहिलं ना तर या खेळपट्टीवरती मी लक्ष वेधन नेक्स्ट मॅच या टॉस साठी रॉयल वॉरियर्स कांदिवली टीमचा कॅप्टन, वरद लॉजिस्टिक नवी मुंबई टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस करण्यात येईल. रॉयल वॉरियर्स कांदिवली टीमचा कर्णधार चला लवकरात लवकर उपस्थित हो, आपण करणार आहोत टॉस. राहुल. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर होता. इथे वेगाने रन्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न, परंतु शशिकांत कदम त्या ठिकाणी उपस्थित असल्या कारणास्तव रन प्राप्त होणार नाहीये. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा ना, त्याचं सर्वोत्तम उदाहरण नेहमीच या शशी कदमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उजव्या बाहेर वाईड यॉर्कर जो मात्र पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळेल. लगातारचे चेंडू ही निर्धाव स्वरूपाचे येत असताना आपण पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना कर्णधाराने या मॅचला रंगत निर्माण करून दिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रन दिल्या नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये डेथ ओव्हर मध्ये देखील स्वतः आपल्या खांद्यावरती धुरा घेतली आहे. त्याच्या गोलंदाजीतील धार, तो संघाचा कर्णधार चांगली गोलंदाजी करतोय. जरूर मैदानाच्या आतमध्ये घडते तरी काय, मंगेशच्या हातामधून अगदी दिवसा ढवळ्या धावांची होती चोरी. रन्स प्राप्त करण्यात आली होती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सर्कल जाऊन पोहोचते. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंड वरती देवराज याला आपण पाहत आहोत. देवराज स्ट्रायकर वरती आहे. रत्नेश बाद झाला असेल मला वाटतं. पुढचा बॉल
राहुल सज्ज होत असताना या मॅच मध्ये रन्स तितक्याशा आलेल्या नाही आहेत. हा चेंडू देखील थेट या स्टँडचा वेट, अगदी सटीक यॉर्कर पाहायला मिळालाय. फलंदाज होतोय बाद. राहुल वराडकरने शेवटच्या बॉलवरती आणखी एक विकेट मिळवली. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 31 धावसंख्येचं एक मापक लक्ष इथे पाहायला मिळालं. गोलंदाजांचा राहिला बोलबाला. या सत्रामध्ये रन्स आलेल्या नाहीत आणि म्हणून की काय एक छोटेखानी लक्ष इथे उभं करण्यात आलंय. चुकतेने गोलंदाजी करत असताना राहुल वराडकरने शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या केवळ 3 विकेट मिळवली. ती महत्वपूर्ण 1 आणि पूर्वार्धामध्ये रन्स आल्या त्या केवळ 30. कोणताही फलंदाज डबल डिजिट मध्ये रन्स बनवताना पाहायला मिळाला नाही. अचूकतेने गोलंदाजी केली जात असताना पाहायला मिळाली विक्रोली या संघाच्या माध्यमातून. पूर्वार्धाचा खेळ संपला. या आपण उत्तरार्धाकडे वळणार आहोत. त्याआधी करूयात रॉयल वॉरियर्स आणि भरत लॉजिस्टिक या दोन संघांदरम्यानची टॉस. तर हा टॉस मात्र केला जातोय. हेमंत पवार साहेब जे आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यानंतर त्यांचीही टीम आपल्याला मैदानामध्ये खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. मी राजश्री पवार मॅडम आणि हेमंत पवार सर दोघांनाही विनंती करेन आपण टॉससाठी यायचं. आणि त्याचबरोबर एका बाजूला रॉयल वॉरियर्स आणि वरद लॉजिस्टिक या दोन टीम मध्ये हा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. वसीमबाई कॉल करतील. लक्ष्मी आणि विष्णू अशापैकी कॉल करायचंय. विष्णू मागितलं गेलंय आणि लक्ष्मी आलेलं आहे. तर टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम तर डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंग करणार आहात. जशी मॅच आपण बघताय चांगला स्कोर आज बनतोय. कालचा दिवस जर पाहिला तर सुरुवातीला चांगला स्कोर बनला आणि त्यानंतर मात्र स्कोर थोडा कमी झाला, परंतु सेमीफायनलमध्ये चांगला स्कोर बनायला पुन्हा एकदा सुरुवात झाली. म्हणजे दुपारच्या सत्रामध्ये कुठेतरी स्कोर जो आहे तो खाली आलेला आम्हाला पाहायला मिळाला होता. आजचा दिवस कसा राहतो हे पाहायचंय, परंतु आज समोरच्या टीमला तुम्ही किती धावांपर्यंत अडवण्याचा प्रयत्न कराल? विकेट दोन्ही साईडला बेनिफिट आहे. बॉलरनी चांगली बॉलिंग केली तर बॉलिंगसाठी बेनिफिट आहे आणि बॅट्समॅननी प्रॉपर बॅटिंग केली तर आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि या स्पर्धेचा असा नियम आहे की पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जितक्याही धावा समोरची टीम बॅटिंग करत असताना बनवेल विकेट न गमावता तर त्या धावा दुप्पट होणार आहे. तर त्याकडे मात्र किती लक्ष असेल तुमचं? त्या ओव्हरमध्ये मात्र कशा पद्धतीची गोलंदाजी तुमच्या टीमकडून आम्ही अपेक्षित करू शकतो? नक्कीच ती जी पॉवर प्लेची ओव्हर आहे ती गेम चेंजिंग ओव्हर असेल, पण त्या ओव्हर आम्ही बेस्ट बॉलर आमच्या यूज करण्याचा प्रयत्न असेल आणि कमीत कमी धावा त्या ओव्हरला आम्ही देऊ. तर तुम्हाला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्त वेळ आपण घेणार नाहीये कारण लगेच आपण नवीन मॅचला सुरुवातही करणार आहोत. तर वसीम भाई आइए. सामने वाली टीम ने पहले टॉस जीता है, फील्डिंग करने का डिसीजन लिया है और जैसे कि उन्होंने कहा कि पावर प्ले का ओवर जो है वो बहुत इंपॉर्टेंट अहम ओवर होने वाला है इस टूर्नामेंट में, क्योंकि कल के दिन में एक मैच ऐसा हुआ था जिसमें 24 गेंदों में 64 रनों की आवश्यकता थी और एक ओवर में पावर प्ले में 17 रन बने थे तो वो दुगने होकर 34 बन गए थे. तो कुछ भी हो सकता है. तो आप पहले बल्लेबाजी करते हुए किस प्रकार की रणनीति बनाकर मैदान पर उतरोगे और कितने रन बनाने का टारगेट सेट करने का प्रयास होगा इस पहले मैच में? टारगेट तो कोई सेट नहीं है, बस हम लोगों ने सोचा है कि अच्छा खेलेगी और सामने वाली टीम भी बहुत अच्छी है तो अच्छी बैटिंग करेगी. और जो ये पावर प्ले का जो नियम लाया है रवि और महेश ने, लारा बुमरो ने, तो उस नियम के बारे में क्या कहना चाहोगे? कैसा रहेगा आपके लिए और आपकी टीम पावर प्ले में क्या करने का सोचेगी? पावर प्ले में विकेट लेने का सोचेगी और अच्छी बॉलिंग, शॉर्ट बॉलिंग कुछ ना कुछ डालेगी. और बल्लेबाजी करते हुए आपके पावर प्ले के ओवर में कितने रन आप एक्सपेक्ट करोगे आपके बल्लेबाजों से? हम तो सोचे कि मेडन ओवर जाए. अब जितना हो सके उतना हम लोग कम रन रोकेंगे. तो बहुत बहुत शुक्रिया और विश यू वेरी ऑल द बेस्ट फॉर द मैच. और ये मुकाबला होगा इस बार रॉयल वॉरियर्स कांदिवली और वरद लॉजिस्टिक नवी मुंबई के बीच और इस मुकाबले का टॉस जीता है और टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय. और जैसे ही मुकाबले की शुरुआत होगी जाएंगे कमेंट्री बॉक्स की तरफ जहां पर हमारे साथ जुड़े रहेंगे द वॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर. थैंक यू सो मच. धन्यवाद रोशन पाताड़े. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है. नरेपाक स्पोर्ट्स क्लब आयोजित कैलाशवासी श्रीमती लक्ष्मी विष्णु चेंदवनकर स्मृति चषक 2024 में आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन है और खिलाड़ियों को इनाम की राशि तकसीम की जाएगी. रवि चेंदवनकर लारा और महेश चेंदवनकर बुमरो, इनके द्वारा ये टूर्नामेंट का आयोजन किया गया है. परेल के राजा का आशीर्वाद इस प्रतियोगिता को मिला है. प्रथम पुरस्कार है 1,25,555 रुपए, दूसरा पुरस्कार 61,666 रुपए. बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच, ये सारे अवार्ड्स. और शुरुआत होने जा रही है दहीसर बॉयज की तरफ से. विकेट कीपर है थॉमस डायस और स्ट्राइक पर है मंगेश वैती. उनके साथ में ओपनिंग बैटर है प्रीतेश है क्या? विक्रोलियन का कौन है? अनिकेत सावंत.
इनको मौका दिया गया, एक अलग ओपनिंग पैर इस बार, क्योंकि छोटा स्कोर है। विक्रोलियंस बारिश के क्रिकेट में बहुत सफल टीम रही है, लेकिन दैसर बॉयज की गेंदबाजी इसको भी कमजोर नहीं समझ सकते। बारिश का और रबर बॉल का क्रिकेट ऐसा है कि यहाँ पे कोई दादा नहीं है, यहाँ हर आदमी अपने दिन पे पत्ता चलाता है और जीत जाता है। सो नो वन डोमिनेट्स द गेम, मोनोपोली किसी की भी नहीं है रबर बॉल क्रिकेट में, ये बात सच्ची है। और स्ट्राइक पर मंगेश, पहले ओवर की शुरुआत रत्नेश द्वारा बहुत अच्छा कवर ड्राइव का शॉट। पिछले मैच में 2 पर आउट हुए थे मंगेश, रन आउट हुए थे, एक गलतफहमी का शिकार हुए थे, लेकिन इस मैच में वो चाहेंगे कि अपनी टीम को मैच जीताकर सेमीफाइनल में प्रवेश कराएं। और सामने बैटर अनिकेत सावंत। इस बार मिस टाइम किया और थॉमस के हाथ में अपना विकेट दे दिया, आउट होकर वापस हुए वहां पर अनिकेत। क्या कहेंगे चंद्रकांत जी इस विकेट के बारे में? थोडासा बेजबाबदार फटका या ठिकाणी म्हणावा लागेल, चांगले खेळाडू जरूर आहेत, परंतु इकडे याचसाठी गोलंदाजाला आणलं होतं की सुरुवातीला जर का पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2-3 विकेट आल्या तर हे क्रिकेट आहे, 30 मध्ये सुद्धा मॅच बनू शकते किंवा अशा मॅच बनताना आपण पाहिलेलं आहे, परंतु विक्रोलियन्सला त्यांची स्ट्रेंथ माहिती आहे, परंतु सुरुवात कमी धावसंख्येत सुद्धा दैसर बॉयजने चांगली केली आहे। नहीं, डेफिनेटली आज के इस तीसरे और अहम मुकाबले में दैसर बॉयज को विकेट्स चाहिए। नक्कीच सर, हेच मैदान आहे ज्या मैदानामध्ये संदीप दळवी यांनी 6 चेंडूत 2 धावा नव्हत्या दिल्या, 6 चेंडूत 2 धावा आवश्यकता असताना मात्र तो कारनामा संदीप दळवी, द ग्रेट संदीप दळवी यांनी केला होता। म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे, त्यामध्ये काही होऊ शकतं आणि त्यामुळे इकडे प्रयत्न करावे लागतील। तो स्ट्राइक पर अब इश्तियाक शेख पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, 16 गेंदों में 35 रनों की पारी उन्होंने खेली थी और बेहतरीन चौके छक्के लगाए थे। और बाईं दाईं जोड़ी अब मैदान के अंदर है दैसर बॉयज के लिए। एक ही तरीका इस मैच को जीतने का, विकेट लेकर। अगर बैटर नॉट आउट रहे तो ये स्कोर बन जाएगा, विकेट लेना बहुत जरूरी है दैसर बॉयज के लिए। और रत्नेश कॉम बॉक्स वाले छोर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट। थोड़ा स्टाइलिश खेलने का प्रयास था, कैजुअल शॉट, फुटवर्क नहीं था और बॉल थॉमस के ग्लव्स में कैद होती हुई वहां से गई पिंटू पर्चा के पास, पिंटू पर्चा से चली गई रत्नेश के पास। हम बहुत बहुत आभारी हैं। और इस बार पुल कर दिया है इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, अफलातून शॉट। और अंपायर के इशारे का इंतजार रहेगा, 1 रन। लेकिन स्ट्रोक क्या खेला था इश्तियाक शेख ने? पहले मैच में भी जो पहला चौका जड़ा था उसी डायरेक्शन में खेला था और वही अपना फॉर्म जारी रखा इश्तियाक शेख ने। हम बहुत बहुत आभारी हैं 70-70 स्पोर्ट्स के तारिफ सैयद जी के, जिनका बहुत अनमोल सहयोग हमें इस टूर्नामेंट के लिए मिला हुआ है। इसके अलावा सिक्सर सुप्रीमो और सिक्सर अल्ट्रा बॉल, इनका विशेष आभार। टाई पैकर्स, थैंक यू सो मच। बीएलटी कंपनी, हरे पार्क ग्रुप, A1 स्पोर्ट्स, टेनिस क्रिकेट, सभी का धन्यवाद। बिपिन भाई स्वयं एक अच्छे खिलाड़ी है, सत्यम चौधरी जैसा खिलाड़ी इस मैच में खेल रहा है, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन रहा है। मनन जाटकिया, सत्यम चौधरी, बिपिन भाई स्वयं जैन क्रिकेट में जब एक समय हुआ करता था जब गुजराती, कच्छी और मारवाड़ी जैन लोगों के इकट्ठे टूर्नामेंट होते थे और KJ11 टीम को रिप्रेजेंट करते थे बिपिन भाई, और उस टीम का बोलबाला हुआ करता था एक जमाने में, मतलब हर दूसरे टूर्नामेंट के फाइनल में KJ11 खेलती थी, ऐसा वो टीम का गठन हुआ था। थॉमस डायस को आप देख सकते हैं, जिनके करियर की शुरुआत दैसर बॉयज से हुई। ओह व्हाट अ बॉल, स्नॉटर बिल्कुल समझने नहीं दिया, थोड़ी धूल मिट्टी उड़ी वहां पर। क्या कहेंगे इस बॉल के बारे में? जबरदस्त, हा खेळाडू आपल्याला प्रभावित करतोय, म्हणजे अगदी त्यांनी काही बाउन्सरचा या ठिकाणी प्रस्तुत केले, अगदी खोलवर टप्प्याचे बॉल सुद्धा उंच पुरे आहेत, डावखुरे आहेत आणि या वातावरणाचा आणि बॉलचा फायदा घेत आहेत। इस बार सफल होकर खेलने का प्रयास,
दरम्यान आज स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या परळ परिसरातील एक नावाजलेलं मंडळ, एक गाजलेलं मंडळ, ज्या मंडळाची चर्चा नेहमीच राहिली, असे आपल्या परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष बबन शिरोडकर साहेब आणि सोबतच आपण जर पाहिलं तर सन्माननीय सरचिटणीस सुबोधजी रासम साहेब आणि मंडळाचे विश्वस्त सचिनदादा शेट्टे आणि सोबत विनोदजी कदम साहेब आणि संजयजी सिंग साहेब या ठिकाणी आज उपस्थित राहिलेत. मी आलेल्या तमाम मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. मुंबई महाराष्ट्रातील नामवंत गणेशोत्सव मंडळामध्ये परळच्या राजाचं नाव घेतलं जातं आणि गणेशोत्सवाबरोबर सामाजिक उपक्रम देखील नेहमीच त्यांच्या माध्यमातून राबवले जातात आणि आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपलं रवी चंदवनकर, महेश चंदवनकर आणि संपूर्ण नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. सुस्वागतम. परेल सा राजा मार्ग भी बना हुआ है यहाँ पर, इसके ऊपर से आप अंदाजा लगा सकते हैं कि एक श्रद्धा का विषय है. बापा का आगमन अगले कुछ दिनों में होगा. मुंबा पूरी तैयार हो रही है बापा के आगमन के लिए. तो नया ओवर करेंगे सत्यम चौधरी. इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास और एक और विकेट. देखिए अब यहां पर 3 लोग कैच के लिए आगे आए थे और आखिरकार तीनों ने कोशिश छोड़ दी. ऐसा लगा शिवड़ी नावा सेवा के टेंडर के लिए 3 व्यापारी थे, आखिर वक्त पर तीनों ने टेंडर भरना छोड़ दिया. दैट शुड हैव बीन टेकन. मतलब ये कैच हो सकता था. जब आप कम स्कोर का बचाव करते हैं ऐसे समय पे ये कैच उनके काम में आ सकता था. स्कोर आगे बढ़ता हुआ हो गया है 5. 1 विकेट के नुकसान पर बैटर आउट हुए हैं. वहां पर अनिकेत सावंत, स्ट्राइक पर है मंगेश वैती. वैती का स्कोर है 3, इश्तियाक का स्कोर है 1. स्टंप्स के करीब आकर बहुत बढ़िया लेग स्पिन, टर्न और बाउंस दोनों था उस गेंद पर. खेला है मिड विकेट की और 1 रन के लिए. सत्यम चौधरी के सामने मोर्चा खोलना आसान नहीं होगा. रिस्ट स्पिनर है, कलाइयों से वो बॉल को स्पिन करते हैं. टेनिस क्रिकेट में बहुत कम गेंदबाज इस वक्त है इंडिया में जो इस तरह के लेग ब्रेक गेंदें करते हैं. बहुत जबरदस्त प्रदर्शन उनका भी रहा था और दहीसर बॉयज के लिए खेलते हैं. ओहो क्या टर्न था. चंद्रकांत जी ये टर्न के बारे में क्या कहेंगे? रबर बॉल, टेनिस बॉल में रिस्ट स्पिन एक रेअर कला है. ये नक्कीच मी सकाळी याचा उल्लेख केला होता की रबर बॉल ज्या वेळेला सुका असतो, खेळपट्टी ज्या वेळेला सुकी असते, ती स्पिनर्सला चांगल्यापैकी हा बॉल मदत करतो आणि तो कारनामा, ती कामगिरी साध्य तरी होते. बहुत बढ़िया. देखिए बैटर के पास इश्तियाक को रोक कर रखा है, मतलब यू कैन नॉट हिट मी. और पिछले मैच में उन्होंने 6 बॉल में 14 रन बचाए. वो जो आत्मविश्वास था वो भी अब बढ़ा है. तजुर्बा जब मिलता है तो वहां पर मंगेश जाकर बता रहे हैं कि फुटवर्क में, देखिए स्पिनर के लिए फुटवर्क बहुत जरूरी है और अगर आपके पास फुटवर्क नहीं है स्पिनर के सामने देन यू विल स्ट्रगल. ये कला है और सत्यम को पूरा मार्क दूंगा. टर्न भी है, बाउंस भी है और टर्न नहीं है, बहुत वाइड टर्न है उनका. इस बार देखिए रॉन्ग वन, टपा खाकर दूसरी तरफ गई. बिल्कुल गेंद का टप्पा, उसकी दिशा, उसकी गति, तीनों पर नियंत्रण रखा है सत्यम ने. वन ऑफ द बेस्ट ओवर्स ऑफ टुडे. और इस बार हुक कर दिया है, बॉल जाएगी पीछे. 1 रन अंपायर सूर्यकांत आड़ाव ने दिया. ओवर समाप्त हुए 2 ओवर 8 रन और 1 विकेट. चंद्रकांत जी यहां पर अभी भी मैच बन सकता है. नक्कीच माझ्या मते कदाचित ती विकेट जर आली असती तर आणखी थोडासा दबाव इकडे निर्माण होऊ शकला असता आणि कुठेतरी मी म्हणेल दहीसर बॉईज 10-15 रन कमी केलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा मॅच रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि सत्यमने जे लेग ब्रेक, ऑफ ब्रेक म्हणजे एकाच ऍक्शनमध्ये दोन्ही बाजूला कट करण्याची ती क्षमता आहे. म्हणजे मुंबई आणि फिरकीपटू हे एक समीकरण गेली कित्येक वर्ष राहिलंय आणि ते इथे संपत नाहीये. येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते आपल्याला परावर्तित होताना पाहायला मिळतंय. ते गोलंदाज घडतायत आणि त्याच्यापैकी एक उदाहरण सध्या आपण पाहतो सत्यम. मुंबई के पास वाकई में, और शेखर देशपांडे, इनको मैं आज जरूर याद करना चाहूंगा जिन्होंने उनको मेंटोर किया. और अब यहाँ पर पावर प्ले लिया गया है. बनने वाले हर रन को डबल किया जाएगा और इसके लिए सिक्सर अल्ट्रा बॉल, सीम वाली बॉल है और वो सीम वाली बॉल के जरिए यहां पर अब ओवर किया जाएगा. सत्यम चौधरी
बहुत जबरदस्त गेंदबाजी उनकी रही है। पिछले ओवर में 5 रन दिए, कैच का एक अच्छा मौका था। दहीसर बॉयज के पास एक 10 से 12 रन कम है ऐसा मुझे लग रहा है, लेकिन एक टाइट ओवर 2 या 3 रन का ओवर अगर आ जाता है, ये ओवर सबसे इंपॉर्टेंट होगा। क्योंकि पिछले मैच में हमने देखा कि जो जोलाई 11 परल थी, वो जो पावर प्ले का ओवर था, मैं बात कर रहा था परेश वलांत्रा से, पता चला उस ओवर में 36 रन है, 18 के डबल हो गए। सो दैट वाज अ टर्निंग पॉइंट। ये वो ओवर है जहां पर दहीसर बॉयज को एड़ी चोटी का जोर लगाना होगा। सबसे पहला काम है विकेट लेना, क्योंकि विकेट ले लिया तो डबल नहीं होंगे, ये एक अच्छी बात है। तो विकेट के लिए कोशिश करनी होगी। नक्कीच इकडे विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु परळचा राजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आगमन झालंय। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गरज पडते त्या ठिकाणी परळचा राजा मंडळ धावून जाते। मग कोल्हापूरचा पूर असू देत, अलिबागमध्ये जाऊन 3000 वृक्षांचं वृक्षारोपण असू देत, किंवा वैभववाडीमध्ये नुकतंच एका शाळेसाठी जर पाहिलं तर संपूर्ण किटची व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गरज असते त्या त्या ठिकाणी परळचा राजा हे मंडळ सुद्धा धावून जातं। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। इस बार बहुत ही बेहतर बॉल थी और उस पर भी देखिए जहां रन नहीं बनना चाहिए था वहां पर 1 रन बन गया, मतलब 1 दिया तो उसका 2 हो गया। ये वो समस्या है जहां आपको ध्यान रखना चाहिए। और आपने बहुत अच्छा जिक्र किया, समाज सेवा है बहुत जरूरी है। क्रिकेट और समाज सेवा का एक पुराना नाता रहा है और गणेशोत्सव मंडल के जरिए बहुत सारा सखावत का काम हो रहा है आज, और ये हमारे लिए बड़े खुशी की बात है। बापा का आशीर्वाद है, बापा ने दिया है और जरूरतमंदों को हम दे रहे हैं। ये हम केवल माध्यम है, और ये माध्यम बनने का अगर आपको ऊपर वाला मौका देता है तो मेरे ख्याल से सबसे बड़ी बात है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का गम जो मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। तो किसी के लिए अगर आप जीते हैं, किसी की जिंदगी को बेहतर बनाने की आप कोशिश कर रहे हैं। आज हम देख रहे हैं गणेशोत्सव मंडल द्वारा बाकी भी उपक्रम, जैसे ब्लड डोनेशन कहिए, नोटबुक वितरण है, विद्यार्थियों का सत्कार है, सीनियर सिटीजन्स को मदद है, बहुत सारे काम है। और परळचा राजा ये जो मंडल है ये बहुत जबरदस्त काम कर रहा है अलग अलग क्षेत्र में। और रक्तदान, देखिए रक्तदान कीजिए, जलदान कीजिए, इसके अलावा आप जिस तरह से अन्नदान कीजिए, केवल रनों का दान मत कीजिए, रन दान महंगा पड़ेगा, बाकी रक्तदान, अन्नदान ये आप कर सकते हैं। मैदान में इस वक्त रनों के दान को रोकना होगा, क्या कहेंगे चंद्रकांत जी? नक्कीच, कारण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याच्या मागचा उद्देश हाच होता, समाजाने एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन समाजासाठी काहीतरी आपण देणं आहोत, हे देखील विचार त्याच्या मागचा होता। आणि खूप सारे सगळेच गणेशोत्सव मंडळ खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि मुंबई महाराष्ट्रातील आघाडीच्या मंडळांपैकी एक परळच्या राजाचा देखील आवर्जून नरेपारचा उल्लेख केला जातो। पटकी हुई गेंद थी, वाइड एंगल बना था और वाइड बॉल दिया गया, बॉल सर के ऊपर से गई है। अब ये चीजें बहुत मायने रखेगी। आज हमने देखा ओमकार 11 गिरगांव के लिए भी यही समस्या बनी हुई थी और सेम समस्या इस वक्त दहीसर बॉयज के पास है। स्कोर है 10। नीचे रहने वाली गो सेंटर बॉल कट होकर अंदर की तरफ आई थी, लेकिन शायद जो इंपैक्ट था वो चैनल के बाहर का रहा। लेग बाय अंपायर नासिर द्वारा स्कोर आगे बढ़ता हुआ 11, उन्हें रन बनाने हैं 30 और बन चुके 11। परळमधील नामवंत असे प्रभू नायडू सर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत। इस बार बहुत बढ़िया टर्न था गेंद का। वेलकम प्रभु नायडू जी, इस विभाग के बहुत बड़े सीनियर लेजेंडरी क्रिकेटर हैं और आपका स्वागत है सर। वेलकम टू आवर कॉम्बॉक्स। स्कोर 11-1। बिल्कुल रनों को छुड़ाने का प्रयास, रनआउट का मौका था लेकिन बल्ले को ग्राउंड किया था और थर्ड अंपायर की मदद। मंगेश वैदी आखिरी चीज चाहेंगे वो रनआउट। इसके पहले वाले मैच में भी वो रनआउट हुए थे इश्तियाक के साथ, गलतफहमी इस बार भी इश्तियाक ही है, लेकिन इस बार गलतफहमी महंगी पड़ेगी। थोड़ा सा दबाव निर्माण केला मी म्हणेल गोलंदाजांनी सर। नॉट आउट दिया गया है, मंगेश बच गए।
सो वेलकम प्रभु नायडू जी, आपका स्वागत है। नायडू ब्रदर्स जिन्होंने बहुत जबरदस्त क्रिकेट खेला, कर्नल CK नायडू और CS नायडू, और हमारे पास प्रभु नायडू है, चप्पंडी सर, चंद्रबाबू नायडू लक्ष्य है। तो तेलुगु में चप्पंडी का मतलब है बोलिए सर, आप क्या कहना चाहते हैं, आप बोलिए। और स्ट्राइक पर इस वक्त इश्तियाक, पावर ओवर चल रहा है, सिक्सर अल्ट्रा बॉल से, बहुत बढ़िया गेंद, क्या प्रभावशाली गेंदबाजी रही है। ये वो ओवर है जब 1-2 लेकिन वो 1-2 हो पाना थोड़ा मुश्किल हो रहा है। हॉर्निमन सर्कल पे वो स्ट्राइकर लेकर 1-2 वाला गेम जिन्होंने देखा है 80-90 के दशक में, इस बार ऑन दी अब खेल दिया है, सड़क पे जाती हुई गेंद, और देखना होगा अंपायर के इशारे का इंतजार रहेगा, 1-2 में तब्दील किया है। तर या ठिकाणी मायर्स कंपनीचे मालक सुरेंद्र मोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय। या सुरेंद्रजी मोरे साहेब नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, रवी आणि महेश चंदवनकर यांच्या वतीने नामवंत उद्योजक सुरेंद्रजी मोरे साहेब आपलं केलं जात आहे हार्दिक 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 स्वागत। सुस्वागतम सुरेंद्र मोरे साहब। 3 ओवर के बाद स्कोर है 20 रन, डबल हो गए तो उसके बाद 20 हो गए, अभी 10 रन और चाहिए। आज हमारे साथ साहिल उपस्थित है, साहिल रिकवर हो चुका है, यस जा सकते हैं आप, जाइए बिंदास। ये वो खिलाड़ी है जिसके लिए टेनिस क्रिकेट ने दुआ की, और दुआओं का ही असर है कि ये लड़का आज खड़ा हुआ है। मैं आज के दिन अमित बाबा ठवाले जैसे मेरे दोस्त को भी याद करना चाहूंगा। जब जब कोई आपत्ति आती है या कोई खिलाड़ी को चोट लगती है, उसे मदद की जरूरत होती है, अमित बाबा ठवाल ये हमेशा आगे आते हैं और काम करते हैं। आज मुंबई के इस अपडेटर को भी मैं सलाम करना चाहूंगा, और इस टूर्नामेंट की जानकारी वाला जो लेख था वो भी अमित बाबा ठवाल ने पहले पब्लिश किया था। सो अमित बाबा ठवाल, आप जहां कहीं भी हो और अगर हमें सुन रहे हैं तो हमें आपके ऊपर गर्व है। सर नक्कीच या ठिकाणी साहिलचा उल्लेख मी करेल, कारण थोड्या वेळापूर्वी साहिलशी बोलत होतो। साहिल लवकर बरा व्हावा यासाठी संपूर्ण टेनिस क्रिकेटने केलेली प्रार्थना, आणि त्याने सुद्धा सांगितलं की सर मला नातेवाईक तर भरपूरच होते, परंतु मला नातेवाईकांपेक्षा सुद्धा मदत कोणी केली असेल ना ती टेनिस क्रिकेटने। आज जो मी काही बरा झालोय ना त्यामागे टेनिस क्रिकेटचा वाटा आहे, टेनिस क्रिकेट या कुटुंबाचा वाटा आहे, म्हणून आज साहिल मात्र आपल्या बरोबर आज खेळताना मैदानात आलाय हे आपल्या पाहायला मिळत आहे। देखिए, बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं, लेकिन टेनिस क्रिकेट वाले एक दूसरे की खैर खबर और खैरियत पूछते हैं, और इसलिए टेनिस क्रिकेट महान है। इसमें वो ताकत है। नया ओवर लेकर आ रहे शर्विन उदय कुमार, और सामने बैटर है मंगेश वैती। रन चाहिए 10, ओवर बचे 3, 18 बॉल 10, ये इक्वेशन है। और स्ट्राइक पर है मंगेश। विक्रोलियन सेमीफाइनल में पहुंचने से 10 कदम दूर है, और इस बार कड़क बेधड़क, और अंपायर का इशारा आएगा 6 रनों का। मंगेश वैती आपला मंग्या, और जिस तरह से वो शॉट उन्होंने फिनिश किया था, स्कोर आगे बढ़ता हुआ 26। अब 4 रन चाहिए, 5, 31 is the winning target, so 5 to win। सुपर डुपर बैटिंग मंगेश वैती की शारविन उदय कुमार के सामने। इस बार पुल कर दिया है, यहां पर 1 रन और रन आउट। अब देखिए, इसकी जरूरत नहीं थी, लेकिन मंगेश ने कहा इश्तियाक पिछली बार तुम्हारे सामने मैं रन आउट हुआ था, इस बार मेरे सामने आप रन आउट हो गए, लेजर अकाउंट में डेबिट का क्रेडिट आ गया। रिजल्ट नील बट्टे सन्नाटा। शर्विन उदय कुमार की बॉलिंग एक्शन को अगर आप देखेंगे, मुझे डिंगडोंग के तुकाराम कुंचे महाराज की बॉलिंग एक्शन की याद आ रही है। महाराज जिन्होंने डिंगडोंग की बहुत साल सेवा की, और ऑलमोस्ट सिमिलर बॉलिंग एक्शन है उनका।
एक समय था जब पहला ओवर हमेशा महाराज करते थे, तो नए बैटर का आगमन शशिकांत कदम, ये भी एक बहुत बड़े खिलाड़ी है। प्रभा देवी से लेकर थाने तक इनका क्रिकेट फैला हुआ है। स्वयं कोच है, बिजनेसमैन है। इस बार अपर कट मारने का प्रयास, 1D, स्कोर आगे बढ़ता हुआ 28, 3 टू विन। दहीसर बॉयज इस मैच को चौथे ओवर तक ले आई, यही अपने आप में बहुत बड़ी बात है। अगर 10-12 रन, जो मैंने पहले भी जिक्र किया, अगर ये स्कोर 45 के आसपास भी होता तो ये लास्ट ओवर तक मैच जा सकता था। 28 for 2, पीछे खेल दिया, 1 रन और, 29 for 2, 2 रन चाहिए मैच जीतने के लिए। और दहीसर बॉयज जैसी मजबूत टीम जिसने अपना पहला मैच जीता, लेकिन दूसरे मैच में उनकी बल्लेबाजी चरमरा सी गई और कोई भी बल्लेबाज 2 अंकों में प्रवेश नहीं कर पाया, उसका नुकसान हुआ। विक्रोलियंस की गेंदबाजी की तारीफ करना चाहूंगा और ये मैच को फिनिश कर दिया है। फ्लैट 6 चाबुक शॉट और 8 विकेट से विक्रोलियंस मैच जीतकर सेमीफाइनल में। अभिनंदन अमोल मात्रे, अभिनंदन गिरीश कोचरेकर एंड टीम, सुपर डुपर क्रिकेट एंड सी यू इन सेमीफाइनल्स। हार्ड लक दहीसर बॉयज, रन कम थे और वो कैच जो सत्यम के बॉल पर उड़ा था वो ले लेते शायद कुछ फर्क पड़ सकता था, बट देन दैट्स अ क्रिकेट। सर, आपण आता एक विशेष सन्मान करणार आहोत नरेपार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने। गेल्या 4 वर्षापूर्वी जर पाहिलं तर एक उभरता सितारा म्हणून मुंबईच्या विक्रोळी परिसरातून एक नवोदित खेळाडू पुढे आला आणि पुढे आला तर आला, त्यानंतर मुंबईतील मैदानांबरोबर अगदी पुण्याच्या मानाचा करंडक मध्ये देखील मॅन ऑफ द सिरीज घेतलं लहान वयातच, म्हणजे अगदी 19 वर्षाचा असतानाच या खेळाडूची चर्चा सर्वदूरपर्यंत व्हायला लागली। परंतु अल्पावधीतच 4-6 महिन्यातच अशी एक घटना किंवा अशी एक वार्ता आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळाली की कॅन्सर सारख्या असह्य रोगाने त्याला ग्रासलं गेलेलं आहे। तर अख्खं टेनिस क्रिकेट चिंतेत पडलं होतं आणि साहिलसाठी प्रार्थना